नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक पाहणार आहोत। तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की जास्त असा पसारा होतो किंवा पुरणपोळी आपली व्यवस्थित लाटली जात नाही, पुरण व्यवस्थित बनलं जात नाही किंवा कणिक आपली व्यवस्थित बनली जात नाही, त्यामुळे पोळी फुटते, लाटता येत नाही। तर यासाठी इथे मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही पाहू शकता आपला तयार झालेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि तुम्ही थाली पाहू शकता। तर कसा आहे आजचा बेत, तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। तर ही हरभरा डाळ मी घरच्या हरभऱ्यापासून बनवलेली आहे, त्यामुळे थोडंफार यामध्ये असं तुकडे वगैरे आहेत। आणि घरी बनवलेली जी डाळ असते तर ती जास्त अशी पिवळसर नसते। तर हे पहा, आता डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यानं छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर हे पहा, छान अशी मी धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने आणि तुम्ही पाहू शकता आता ही डाळ आपल्याला 2 तास छान भिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून। आता पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे चाळून आणि यामध्ये आता 1 वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे पाण्याऐवजी इथे तुम्ही दूधही टाकू शकता, दुधामुळे पोळीचं जे वरचं आवरण असतं ते जास्त अजून चविष्ट बनलं जातं। तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता पाण्यामध्ये आपण रवा छान असा मिक्स करून घेऊयात। हे पहा, आणि झाकण ठेवून आपल्याला रवा 15 ते 20 मिनिटं छान असा भिजवून घ्यायचा आहे। रवा छान असा फुलला जातो। तर हे पहा, 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूयात। तर हे पहा, रवा छान असा भिजलेला आहे। हे पहा, आता वरून आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे चाळून घेतलेलं 2 वाट्या पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला किती पोळ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, त्यामुळे पोळीला कलर खूप छान येतो। आणि सुरुवातीला पाणी न टाकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ असं थोडंसं सेलसर मळून घ्यायचं आहे, जास्त असं आपल्याला घट्टसर मळायचं नाही। सुरुवातीला मळताना थोडंसं घट्टसर मळायचं आणि नंतर सेलसर करायचं आहे आपल्याला पीठ। तर हे पहा, एकजीव करत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पीठ आपण जेवढं जास्त व्यवस्थित मळेल तेवढीच आपली पोळी खायला टेस्टी बनली जाते आणि लाटतानाही अजिबात फुटत वगैरे नाही। तर हे पहा, थोडं थोडं पाणी लावून आपण पीठ छान असं चुरून घेतलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने। आणि आता मी सर्वात शेवटी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल घालूनही आपल्याला पीठ छान असं चुरून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ आपलं किती असं लवचिक बनलेलं आहे। आणि आता मी वरून थोडंसं तेल लावून झाकण ठेवून देणार आहे। तर 1 ते 1.5 तास आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे, त्यामुळे छान अशी आपली कणिक भिजली जाते आणि मऊसूत होते, त्यामुळे पोळ्या आपल्या छान अशा व्यवस्थित मऊसूत बनल्या जातात। तर आता आपण डाळ पाहूयात। तर हे पहा, डाळ आपली छान अशी भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, डाळ भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही अशी स्वच्छ धुणी डाळ शिजवून घेऊ शकता। तर आता कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि डाळ आपण अगोदरच भिजवून घेतल्यामुळं इथे आपल्याला असं धुवायची वगैरे गरज पडत नाही, कारण आपण धुवूनच भिजवून घेतलेली आहे। तर आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात। तर तुमची डाळ थोडी असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही डाळ शिजवून घेऊ शकता। तर इथे मी आता कुकरमध्येच डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी डाळीसाठी आपल्याला 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे कटाची आमटी बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात येळवणी निघलं जातं। तर आता ही पहा, 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण डाळ भिजवून घेतल्यामुळं आपल्याला इथे डाळ शिजवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आणि आता वरून पाव चमचा हळद, त्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या पुरणाला। 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं डाळ आपली अशी ओतू जात नाही आणि कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही। तर आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या मिडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुमच्या डाळीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। आणि आता आपण डाळ शिजत आहे तोपर्यंत वाटण करून घेऊयात बारीक। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आलं, 1 कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे। तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। मधून थोडंसं पाणी टाकून आपण छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर हे पहा, या पद्धतीने। आणि आता आपण डाळ शिजलेली आहे, तर आता आपण कुकरची पूर्णपणे वाफ गेलेली आहे आणि कुकर थंड करून घेतलेला आहे। तर हे पहा, डाळ आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे। आणि आता आपण
पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ काढून घेऊयात. तर हे पहा, येळवणे आपण पाणी टाकल्यामुळे किती निघलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण एका पातेल्यामध्ये नितळत ठेवूयात. थोडंफार जे पाणी राहतं ते डाळीतलं पूर्ण असं नितळलं जातं. तर हे पहा पातेल्यामध्ये. आणि आता आपण डाळीमध्ये गुळ न घालता डाळ वाटून घेणार आहोत. डाळ गरम आहे त्यामुळे पटकन अशी वाटली जाते. तर हे पहा, आता कढईतलं पाणी काढून आपण यामध्ये डाळ अशी वाटून घ्यायची आहे. तर हे पहा किती मऊसूत शिजलेली आहे. अगदी आपण उलथण्याच्या साहाय्याने डाळ मॅश करत आहे. तर सर्वात शेवटी ते मी पेल्यानं असं मॅश करून घेतलेली आहे. तर हे पहा, सर्व डाळ आपण छान अशी मॅश करून घेतलेली आहे. त्यामुळे नंतर पुरण वाटण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही. तर आता हे पहा, सर्व डाळ अशी छान आपण बारीक करून घेतलेली आहे. तर काढून घेऊयात आपण आणि तुम्हाला दावते. तर डाळ आपली किती मऊसूत वाटली गेलेली आहे. तर हे पहा, अजिबात असं पातळ वगैरे आपलं पुरण बनलं जात नाही. कढई गॅसवर ठेवून आता आपण गूळ टाकून घेऊयात. तर इथे 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही 1/2 वाटी गूळही यामध्ये टाकू शकता. आणि आता आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. 7 ते 8 मिनटात आपलं छान असं पुरण बनवून तयार होतं. अगदी पेड्यासारखं मऊसूत होतं. तर हे पहा, सुरुवातीला थोडंसं असं पातळ वाटत आहे, पण आपण जसं जसं हे मिक्स करत राहील तसं तसं हे घट्टसर होऊ लागतं. तर हे पहा, तुम्हाला दावते कसं झालं ओळखायचं. तर हे पहा, पळी अशी आपली उभी ठेवायची, खाली नाही पडली की समजायचं आपलं पुरण तयार आहे. तर हे पहा, उलटणं पळी तुम्ही काही ठेवू शकता. आणि आता आपल्याला वेलची आणि सुंठ पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामुळे चव खूप छान लागते पुरणाला. आणि सर्वात शेवटी टाकायची आहे, सुरुवातीला नाही टाकायची. आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, ते मी किसून टाकून घेत आहे. या पद्धतीने छान असं आपलं चविष्ट पुरण बनवून तयार होतं. अगदी खमंग पोळ्या आपल्या लागतात. आता मिक्स करून घेऊयात. हे पहा, आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर आपण सुरुवातीला डाळ वाटून घेतल्यामुळं नंतर पुरण वाटण्याची आपल्याला गरज पडत नाही. आणि अगदी झटपट आपलं मऊसूत पुरण बनवून तयार होतं. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि आता एका बाउलमध्ये काढून आपण पुरण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. आणि आता आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया. तर सुरुवातीला एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे, तो टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. मिक्स करून घेऊयात. इथे तुम्हाला आवडत असल्यास हिरवी मिरची बारीक कुटूनही यामध्ये टाकू शकता. तर इथे मी असं कमी तिखटच बनवणार आहे मुलांसाठी. तर छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला या पद्धतीने. इथे मी बटाट्याची भजी करणार आहे. तर त्यासाठी अशा बटाट्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या, त्यामुळे छान अशा कडक होतात. तर तुम्हाला कांदा भजी करायची असतील तर तेही करू शकता. आणि थोड्याशा पापड्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण पापड्या टाकून घेऊयात. आणि सर्व पापड्या आपल्याला फुल गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने हे पहा, सुरुवातीला सालपापड्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण कोरडी तळून घेऊयात. तर हे पहा, छान अशा टंब फुगलेल्या आहेत आपल्या सर्व पापड्या, तुम्ही पाहू शकता. आणि आता सर्वात शेवटी पापड तळून घेऊयात. आणि आता भजे करते वेळी आपल्याला पिठामध्ये 1 चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे. तर हे पहा, पीठ आपले किती फ्लफी बनलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपण बटाट्याच्या चकत्या टाकून छान असं आपल्याला भजे सोडून घ्यायचं आहे. तर भजे सोडते वेळी गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि भजे सोडायचं झालं की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. तर हे पहा, सुरुवातीला जर आपण गॅस बारीक ठेवला तर काय होतं, भजी असं तेल जास्त शोषून घेतं आणि भजी आपली तेलकट बनली जातात. तर हे पहा, उलट पालट करून आपल्याला भजी छान अशी तळून घ्यायची आहेत. तर हे पहा, छान अशी आपली टंब फुगलेली आहेत भजी. तर या पद्धतीने सर्व भजी तळून घेतलेली आहेत. आणि आता याच कढईमध्ये आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात. तर थोडंसं तेल ठेवून घेतलेलं होतं, त्यामध्ये जिरी मोहरी छान तडतडली की करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे, कडने तेल सुटेपर्यंत. तर हे पहा, आणि आता मसाला टाकून घेऊया. तर 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद, थोडंसं मिक्स करून घेऊयात.
या पद्धतीने तुम्ही अजून आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले यामध्ये, आणि चवीनुसार मीठ. 2 ते 3 मिनटं मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, छान असं कडेने तेल सुटलं जातं. आणि आता आपल्याला येळवणी टाकून घ्यायची आहे. तर हे पहा, जेवढा मसाला आपण तेलामध्ये छान असं परतेल तेवढी आपल्या आमटीला चव खूप छान येते. आणि आता बारीक गॅसवर आपण छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा कट आलेला आहे आपल्या आमटीला येळवणीच्या. तर आता गॅस बंद करून घेऊयात. आणि आता एका पातेल्यामध्ये इथे मी भात शिजत ठेवत आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊयात. तर 1 वाटी तांदूळ मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. आणि आता पातेल्यामध्ये आपण भात शिजवून घेऊयात. हे पहा मिक्स करत, आणि एका साईडला आपण पोळ्या लाटून घेऊयात. तर हे पहा, पोळपाटाला मी इथे एक रुमाल बांधून घेतलेला आहे. त्यामुळे पोळी लाटताना आपल्याला अजिबात अशी खाली चिटकत नाही. आणि पुरण पाहू शकता आपलं किती मऊसूत पेड्यासारखं बनलेलं आहे. अजिबात असं आपलं पाणी वगैरे जास्त झालेलं नाही. पीठ घेतलेलं आहे लाटण्यासाठी. आणि आता आपण पुरणाचे गोळे करून घेऊयात. तर त्यामुळे काय होतं, पारीमध्ये आपल्याला पुरण असं पटकन भरता येतं. आणि जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत पुरणाचे. आणि उरलेलं पुरण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ताजी पोळी करूनही खाऊ शकता. आणि हे पहा, सर्व असं पुरणाचे गोळे मी करून घेतलेले आहेत. आणि आता आपण पीठ भिजलं की नाही ते पाहूयात. तर तुम्हाला दाखवते. हे पहा, पीठ आपलं किती असं लवचिक झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पीठ आपलं जेवढं छान भिजेल तेवढंच आपली पोळी छान अशी व्यवस्थित लाटताही येते. आणि छान अशी जास्त वेळ मऊसूत राहते. तर आता आपण छान अशी एकजीव करून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे. आणि आता आपण छोटा गोळा करून घ्यायचा. आणि आता त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकून घ्यायचा आहे. हे पहा, छोटीशी अशी आपल्याला पारी करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये सर्व बाजूने असं पसरवत आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने अगदी पटकन भरलं जातं. आपण कसं मोदकामध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने असं भरून घ्यायचं आहे. आणि सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे लाटताना. हे पहा, आणि अगदी अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पटकन सरली जाते. हे पहा, अजिबात बेलना असं जोर द्यायचा नाही, नाहीतर पोळी आपली अशी फाटली जाते आणि पुरण पूर्णपणे असं बाहेर येतं. तर हे पहा, आणि दुसरी पोळी त्याच पद्धतीने तुम्हाला अशी लाटून दावते. तर काय करायचं, जर तसं तुम्हाला पारी करून पुरण भरता येत नसेल तर काय करायचं, पारी अशी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा असा टाकून घ्यायचा आणि असं वरून पॅक करून घ्यायचं. आणि उरलेली जी कणिक आहे ती काढून घ्यायची आणि सर्व बाजूने असं हातावर पुरण पसरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, थोडंसं असं पीठ लावून पसरवून घ्यायचं या पद्धतीने. आणि छान अशी अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, पटकन अशी सरकली जाते. आपण जर पीठ छान असं भिजवलं तर पोळी आपली अगदी पटकन लाटली जाते. आणि हे पहा, छान लाटून घेतलेली आहे. आणि आता आपण भाजून घेऊया. तर इथे तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण पोळी टाकून घेऊयात. तर हे पहा, सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण सुरुवातीला छान अशी एका बाजूने पोळी शेकून घ्यायची, त्यामुळे टंब फुगली जाते. आणि गॅस आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे. बारीक गॅसवर आपण पोळी भाजायची नाही, नाहीतर कडक होते. आणि आता वरून तूप लावून घेऊयात. तर तुम्ही इथे तेलही लावू शकता. आणि हे पहा, छान अशी आपली काटोकाट टंब पोळी फुगली जाते. आणि सर्व बाजूने अशी पोळी टंब फुगली की कुठून तर थोडीशी अशी वाफ जाते आणि त्यामुळेच आपल्याला असं कडा व्यवस्थित भाजता येतात. तर हे पहा, कढाई आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. आणि फुल गॅसवर आपण छान अशी पोळी भाजून घेतलेली आहे. आणि आता दुसरी पोळी आपण टाकून घेऊयात. ती आपल्याला छान अशी एका बाजूने शेकून घ्यायची आहे. आणि आता पलटी करून थोडंसं तूप लावून घेऊया. तर हे पहा, अगदी मऊसूत आपल्या पोळ्या बनवून तयार होतात आणि जास्त वेळ अशा मऊ राहतात पोळ्या. तर हे पहा, दुसरी पोळी तुम्ही पाहू शकता किती छान असं काटोकाट आपल्या पोळ्या टंब फुगलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने आपल्याला अशी पोळी भाजून घ्यायची आहे. कडा वगैरे अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत.
आणि आता आपण काढून घेऊयात. सर्व पोळ्या याच पद्धतीने आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि थंड करून तुम्हाला दावते. तर हे पहा पुरण किती आतपर्यंत गेलेलं आहे तुम्हाला दावते. हे पहा आणि आपले वरच आवरण किती पातळ आहे तुम्ही पाहू शकता आणि पोळ्या पण असं तुम्हाला दावते दुमडून किती अशी मऊसूत बनलेली आहे. हे पहा आणि लेयर्सही तुम्ही पाहू शकता किती पातळ आपलं आवरण वरचं बनलेलं आहे आणि पुरणही तुम्ही पाहू शकता. तर आता आपण ताटामध्ये वाढून घेऊयात. तर या पद्धतीने हा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या पद्धतीने एकदा घरी तुम्ही नक्की बनवून पहा, अजिबात फसणार नाही. तर या गुढीपाडव्याला हा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही घरी नक्की बनवून पहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हो आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.